बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। आदिवासी आश्रमशाळांना काळेग्रहण। तिसरीच्या चिमुकल्याचा मृत्यू। मुख्याध्यापकाच्या टेबलावर 5 तास पडून राहिला रोहितचा मृतदेह। जबाबदार कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने संपला एका निरागस लेकराचा जीव। कळवण आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित घर ठरण्याऐवजी आता मृत्यूचे कारागृह ठरत असल्याचे चणकापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेतून सिद्ध झाले। इयत्ता 2री शिकणारा निष्पाप विद्यार्थी रोहित विलास बागुल याचा मृत्यू झाला। अधिक धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा मृतदेह सकाळपासून मुख्याध्यापकांच्या टेबलावर तासनतास पडून राहिला आणि जबाबदार अधिकारी मात्र गायब होते। रोहितची प्रकृती गेल्या 2 दिवसापासून बिघडत होती। काल सकाळपासून अचानक तब्येत गंभीर झाली। शाळेतील अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे नेमकी जबाबदारी असताना योग्य एवढी वैद्यकीय मदत मिळाली नाही। अधीक्षक संजय नांदणे रजा टाकून गायब होते, तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ मुख्यालयी उपस्थित नव्हते। विद्यार्थ्याच्या जीवाशी असा उघडपणे खेळ झाला। सकाळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर रोहितचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवण्यात आला। तासनतास या टेबलावर लटकत राहिला मृतदेह पाहून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। शिक्षणाच्या मंदिरात असा अमानवीय प्रसंग घडावा असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे। घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अधीक्षक संजय नांदणे यांनी गंभीर निष्काळजीपणा केल्याचे समोर आले, त्यामुळे या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले। रोहितच्या मृत्यूने पालकवर्ग संतापलाय। शेकडो पालकांनी शाळेसमोर जाऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। आमच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का? शासन लाखो रुपये खर्च करते, पण अधिकारी आमच्या लेकरांना जिवंत ठेवू शकत नाही। दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू। पालकांच्या डोळ्यात अश्रू आणि संतापाचा ज्वालामुखी एकत्र दिसून येत होता। ही घटना अपवाद नाही तर व्यापक समस्येचे लक्षण आहे। कळवण प्रकल्पातील 90% मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नाही। शासनाकडून निर्वाह भत्ता घेतला जातो, पण प्रत्यक्षात विद्यार्थी बेवारस सोडले जातात। जबाबदार अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत मुलं आजारी पडतात, कोणी पाहणारे नसते आणि जीव धोक्यात येतो। सामाजिक संघटना, पालकवर्ग आणि स्थानिक नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत। गैरहजर मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांची संपूर्ण चौकशी करावी। आदिवासी मुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी। सेंट्रल किचन बंद करावे। आज रोहित गेला, उद्या अजून किती लेकर बळी जाणार? शासनाने दखल घेतली नाही तर जिल्हाभर आंदोलन पेटणार असा इशारा पालकांनी दिलाय। दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा म्हणजे घर, शिक्षण व उज्ज्वल भवितव्याची हमी असावी अशी अपेक्षा, पण आज हीच आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचे घर ठरत असल्याचे चणकापूरच्या घटनेतून उघड झाले आहे। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।